आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शन साठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साइड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक. शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी. जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या IPL धर्तीवर T20 जळगाव क्रिकेट लीगचे आयोजन मुख्य प्रायोजक रतनलालसिंह बाफना ज्वेलर्सच्या सहकार्याने दिनांक 12 ते 17 मार्च रोजी करण्यात आले असल्याची माहिती शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत असोसिएशन अध्यक्ष अतुल जैन यांनी दिली. पण एक जळगाव जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून एक मोठा मेगा स्पोर्टिंग इव्हेंट हवा या दृष्टिकोनातून या स्पर्धेचं या टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. याचं नाव आहे जळगाव क्रिकेट लीग T20 म्हणून. हा आपण जसं नॉर्मली IPLच्या धर्तीवरती हा आपण विषय केलेला आहे इथं, आणि त्याच पद्धतीने इथं सर्व फ्रँचायझी ओनर्स किंवा मुलांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्याच्यात त्यांचं ऑप्शन होईल. वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असतील, इन्क्लुडिंग आयकॉन प्लेअर आहे कॅटेगरी ABC अशामध्ये, आणि 19ची मुलंही आपण घेतलेली आहेत. आणि लीग मॅचेस होतील आणि त्याच्यात प्रत्येक टीमला 3 सामने खेळायला मिळतील आणि त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल होईल. आपण 12 मार्चला ही स्पर्धेचं सुरुवात होते आणि रविवारी 17 मार्चला आपण याचं फायनल आपल्याला बघायला मिळेल. पण आपला प्रयत्न आहे की हा इव्हेंट आम्ही पूर्ण डिस्ट्रिक्टच्या लेवलवरती घेऊन जायचा त्याच्या हिशोबाने, आणि जिथे जिथे जळगावकर आज आहेत म्हणजे जगामध्ये त्यातपर्यंत नेऊन जायचा आहे आमचा प्रयत्न आहे. आणि त्याच्या हिशोबाने आम्ही लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबवरती चॅनल असेल JCL T20चं, आणि फेसबुकवरती आपण लाईव्ह टेलिकास्ट पण करणार आहोत. आमची ही प्रयत्न चालू आहे, इच्छा आहे की जळगावचे जे केबल धारक आहेत, केबल चॅनल्स आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करतो आहोत की ते सर्व घरामध्ये आम्ही पोहोचू शकू. हॉटेल प्रेसिडेंट कॉटेजमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला माजी मंत्री सुरेशदादा जैन, रतनलालसिंह बाफना, जैन इरिगेशन प्रमुख अशोक जैन, उद्योजक रजनीकांत कोठारी, युसुफभाई मकरा, सिद्धार्थ बाफना आदी उपस्थित होते. अतुल जैन यांनी सांगितले की दुर्भाग्याने जळगावात क्रिकेटसाठी मोठे स्टेडियम नाही. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात स्पर्धा घेण्यात येणार असून मॅटिंगचा उपयोग करण्यात येणार आहे. खेळाला पुन्हा एकदा जळगावात जिवंतपणा आणावा हा विचार मनात होताच, त्यामुळे ही स्पर्धा आयोजित केली. जळगावात खेळाडू वृत्तीला पुन्हा भरारी द्यायची आहे. पूर्वी जळगावात खेळांना खूप चांगले दिवस होते. क्रीडा संस्कृती पुन्हा जळगावात जागृत व्हावी यासाठी हा प्रपंच मांडला असल्याचे त्यांनी सांगितले. जळगावहून धर्मेंद्र सोबत आनंद शर्माची रिपोर्ट. इंडिया अब तक न्यूज मराठी.